कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम जय कृष्ण जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम सुंदर ते ध्यान उभे विटेवारी सुंदर ते ध्यान उभे विटेवारी करकठावरी ठेवणिया करकठावरी ठेवणिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया हो करकटावरी ठेवूनिया तुळसी हार गळा कास पीतांबर तुळसी हार गळा कास पीतांबर कास पीतांबर तुळसी हार गळा कास पीतांबर हो आवडे निरंतर हेच ध्यान ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुळसी हार गळा कास पीतांबर तुळसी हार गळा कास पीतांबर हो आवडे निरंतर हेची ध्यान ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान कुंडले तळपती श्रवणे कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर हो आवडे निरंतर हेच ध्यान ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुळसी हार गळा कास पीतांबर तुळसी हार गळा कास पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान कामणे माझे हा हो हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हा हो हेची सर्व सुख तुका म्हणे माझे आ हो हेची सर्व सुख तुका म्हणे माझे आ हो
आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर ध्यान सिहार गळा हो कासे पीतांबर तुळसी हार गळा हो कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर कासे पीतांबरा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि जय जय विठोबा रखुमाई हा विठोबा रखुमाई रखुमाई जय जय कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी हा रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी ओ रूप पाहता लोचनी साजनी
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जन्मांती है बहुता जनमानते बहुता जन्मा बहुता जनमानते जोडी लागली हे हाती जोडी लागली हे हाती जोडी लागले हाती जोडी लागले हाती जोडी लागले हाती जोडी लागले हाती आ बहुता जन्मांती बहुता जनमान आ बहुता जन्मांती बहुता जनमान जोडी लागली हे हाती जोडी लागली हे हाती जोडी लागले हाती जोडी लागले हाती जोडी लागले हाती जोडी लागले हाती मनुष्य देह ऐसा ठाव देह ऐसा ठाव मनुष्य देह ऐसा ठाव देह ऐसा ठाव धरी पांडुरंगी भाव धरी पांडुरंगी भाव हरी पांडुरंगी भाव हरी पांडुरंगी भाव हरी पांडुरंगी भाव हरी पांडुरंगी भाव बहु केला फेरा हे बहु केला फेरा बहु केला फेरा येथे सापडला धारा येथे सापडला धारा सापडला सापडला धारा येथे सापडला धारा येथे सापडला मनुष्य धारा देह ऐसा ठाव मनुष्य देह ऐसा ठाव मनुष्य देह ऐसा मनुष्य देह ऐसा ठाव ठाव धरी पांडुरंगी बाबा धरी पांडुरंगी बाबा हरी पांडुरंगी भाव हरी पांडुरंगी भाव पांडुरंगी भाव हरी पांडुरंगी भाव तुका म्हणे जाणे म्हणे जाणे तुका म्हणे जाणे म्हणे जाणे ऐसे दुर्लभ देशाने ऐसे दुर्लभ देशाने दुर्गावती शहाणे ऐसे दुर्गावती शहाणे ऐसे दुर्गाव शहाणे ऐसे दुर्गाव शहाणे मनुष्य देह ऐसा
बहुत जन्मांती बहुत जन्मांती
गमधनि सा गमधनि सा 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 गमधनि सा गमधनि सा 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 नि नि द द प प म म ग ग सा दा नि नि द द प प म म ग ग सा दा नि नि द द प प म म ग ग गमधनि सा गमधनि सा 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 गमधनि सा गमधनि सा 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 गमधनि सा गमधनि सा 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 दा नि नि द द प प म म ग ग सा दा नि नि द द प प म म ग ग सा दा नि नि द द प प म म ग ग गमधनि सा गमधनि सा 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 गमधनि सा गमधनि सा 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 गमधनि सा 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 धरी पांडुरंगी महायोगपीठे तटे भीमरथ्यो वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्र
समागत्य तिष्ठं तमानन्दकन्द परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करू प्रथमा नमन पाण्डुरङ्गा करू प्रथमा नमन पांडुरंगा करो पांडुरंगा करो पांडुरंगा करू प्रथमा नमन पांडुरंगा करू प्रथमा पांडुरंगा करो प्रथमा नमन पांडुरंगा करो प्रथमा दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तार कुसरे चरण संताजिया कुसरे चरण संताजिया त्यांच्या प्रभादाने कथेचा विस्तारू त्यांच्या प्रभादाने कथेचा विस्तारू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण त्यांच्या प्रभादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतातिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो भवन झालो चराचरी आत्मरूप गणेशू केली स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे कैलावज्ञ जीव धरार्तावतारो कलाकांक तेरो दिकामो दिवक्त्र खलानिशबादा पनोदारदक्ष समाधिस्थ मृत्यु भजे ज्ञान देव नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन मुक्ताबाई नमो त्रिभुवन ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो भवन झालो चराचरी कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माथा मुगटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझवीन शंभो मज कोण तारी सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ओम नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती
गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बलाची देवा दीन दुर्बलाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीना गुरुमाची देवा दीना गुरुमाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी 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 माझी सेवा दिन दुर्बलाची देवा विनंती आहे बरं का आवाजाचा त्रास होत असेल तर चिटकून बसू नका काही नंतर आता आता काही वाटत नाही पण त्याचा त्रास नंतर होतो ते नसले तरी होतील असो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आज आपण सर्वजण या ठिकाणी ज्या निमित्तानं जमलेलो आहोत ते निमित्त म्हणजे कैलासवासी इंदुबाई विष्णू देवकर या आजींचं द्वितीय पुण्यस्मरण आणि त्यानिमित्त असणारी ही ज्ञानदान रूपी कीर्तनाची सेवा आजींच्या पाठी असणारा त्यांचा संपूर्ण परिवार 2 मुलं असतील 2 मुली असतील श्री काशीनाथ विष्णू देवकर श्री गोरख विष्णू देवकर 2 मुली असतील नंदा महादेव परकाळे व सिंधू बाळासाहेब काळे असा संपूर्ण परिवार पती असतील श्री विष्णू देवकर या सर्वांच्या मार्फत ही सेवा माझ्यापर्यंत आली आणि खऱ्या अर्थानं या परिवारापर्यंत ज्यांनी माझं नाव पोहोचवलं ते म्हणजे आपल्याच गावातील हरिभक्तपरायण गायनाचार्य आपल्या इंदापूर तालुक्याचं भूषण असणारे हरिभक्तपरायण आमचे अशोक महाराज मोहिते असतील या सर्वांच्या मार्फत ही सेवा माझ्यापर्यंत आली म्हणून सर्व देवकर कुटुंबीय असतील आमचे हरिभक्तपरायण मोहिते महाराज असतील सर्वांचं अगदी अंतकरणापासून मनापासून आभार मानते तसेच खऱ्या अर्थानं या आजींना जाऊन आज 2 वर्ष पूर्ण होतात विशेषतः एका गोष्टीचा उल्लेख सर्वात आधी करून जाईल सध्याचा जमाना पाहायचा झाला तर आई वडील गेल्यानंतरचं जाऊ द्या पण आई वडील असताना सांभाळणं माणसाला फार कठीण झालंय लहानपणी ज्या आई वडिलांनी आपल्या लेकरांना त्यांचं ओझं समजलं नाही त्याच आई वडिलांना त्यांच्या वृद्धापकाळात ओझं समजण्याचं कार्य आपण उत्तम कार्य करत आहोत तर उत्तम का म्हटले माहितीये का काही ठिकाणी आम्हाला म्हटलं जातं ताई आम्ही सांगून सांगून वैतागलो आता तुम्हीच काहीतरी सांगा म्हणलं आम्ही सांगून काय फरक पडणार आहेत मग त्यांनी आम्हाला एक वाक्य खास बोलायचं की ताई सोनारानं कान टोचलेले आपले बरे असतात पण खऱ्या अर्थानं याच्याही पुढे विचार करायचा झाला तर सध्याचा समाज एवढा पण काही नादान राहिला नाही किंवा वेडा राहिला नाही सध्याच्या समाजामध्ये एवढी ज्ञानी लोक आहेत एवढी हुशार लोक आहेत की कीर्तनकार पुढं काय बोलणार किंवा काही ठिकाणी तर एवढी ज्ञात मंडळी असतात कीर्तन चालू असताना एखादा मुद्दा मांडला ना तर कीर्तनकारानं एखादी ओवी सांगायच्या आधी पुढील माणसाच्या मुखात ओवी निघून येते एवढी काही मंडळी जगात ज्ञानी असतात लोक वेडी आहेत हा प्रश्न नाहीये किंवा त्यांना कळत नाही हा प्रश्न नाही परंतु कळून न कळल्यासारखं माणूस वागतो म्हणजे थोडक्यात साधं वाक्य कळतं पण माणसाला बोला कळतं फक्त कळतं बरं का पण वळत नाही माझा सांगायचा हेतू इतकाच आज आईला जाऊन 2 वर्ष झाली सध्याच्या समाजामध्ये आपण उदाहरणं पाहिली तर आई वडिलांना सांभाळायचं सुद्धा माणसाच्या जीवावर येतं आणि त्यातली त्यात आई गेली वडील गेले की समाजाच्या भीतीनं पहिलं श्राद्ध घालतात प्रथम श्राद्ध हे एकतर आता मला सांगा असं कुठलं श्राद्ध ज्याला कीर्तन होत नाही
कोरोनाच्या आधी होत होती बिना कीर्तनाची श्राद्ध. पण कोरोना झाला की काय झालं लोकांना काय माहित, अध्यात्माचा असा काय त्यांचा प्रकाश पडला, ते मला वाटते तुकोबऱ्यांचं प्रमाण त्यांच्या ध्यानात आलं असेल. बर्वे झाले आजीवरी नाही पडिलो मृत्यूचे आहारी, वाचवून आलो येतवरी उरले ते हरी तुम्हा समर्पण. कोरोनाच्या नंतर हा बदल बहुतेक झाला असावा. म्हणून प्रत्येक बऱ्या ठिकाणी बहुतांशी श्राद्धाला कीर्तन हे ठरलेलं आहे. पण प्रथम श्राद्ध समाजाच्या भीतीपोटी का होईना पण माणूस घालत असतो. पण सध्याच्या काळामध्ये एक श्राद्ध झालं की माणूस त्या गोष्टी विसरून जातो. आई वडिलांचा फोटो राहतो तो फक्त अक्षय तृतीयाला पूजण्यासाठी किंवा पितृपक्षात पूजण्यासाठी. इतकं झालं की खऱ्या अर्थानं तिथंच सगळ्या आठवणी संपून जातात. पण दुसरं पुण्यस्मरण, तिसरं पुण्यस्मरण, तिथून पुढं प्रथम श्राद्धाच्या नंतर पुण्यस्मरण घालणारी लोक फार कमी प्रमाणात पाहायला मिळतात. आणि खऱ्या अर्थानं कौतुक आहे या परिवाराचं, देवकर कुटुंबियांचं. 2 मुलं असतील, 2 मुली असतील, एवढा खटाटोप. पण खऱ्या अर्थानं आई वडील गेल्यानंतर त्यांचं जे काही शास्त्रानुसार जे काही कर्म आहेत विधिलिखित, खऱ्या अर्थानं ती सगळे शास्त्रानुसार कर्म करणं हे मुलांचं आद्य कर्तव्य असतं, यात संशय नाही, त्यांनी केलं पाहिजे. पण खऱ्या अर्थानं आज हे दोनही चिरंजीव असतील, मुली असतील, सुनबाई असतील, हे सगळे अगदी झटून सगळं करतायत. यांचं सर्वांचं कौतुक आहे. ते आपले कर्तव्य अगदी योग्य पद्धतीनं पार पाडतायत, यात संशय नाही. आता राहिला प्रश्न आजींचा. आज त्यांना जाऊन 2 वर्ष पूर्ण होत आहेत. पहिलं श्राद्ध घालायचं लोकांच्या जीवावर येतं, पण आज माऊलीचं दुसरी पुण्यतिथी साजरी होते. याचा अर्थ नक्कीच त्यांचं काहीतरी जन्मोजन्मीचं पुण्य असावं. त्यांनी धार्मिक किंवा सामाजिक कार्यात सहभागी होऊन भरपूर पुण्य जमा केलं असावं, हे नक्की आहे. नामदेव महाराजांचं बोलणं कधी व्यर्थ ठरत नाही. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मीचं संचित मागं असावं लागतं. आता हे झालं आजींचं. पण खऱ्या अर्थानं आज आम्ही सर्वजण या ठिकाणी 2 तास बसलेलो आहोत. आता आपल्या मनामध्ये हा प्रश्न उभा राहायला हवा की ताई, हा परिवार आपलं कर्तव्य पार पडतोय, गेलेली माऊली आपलं कर्तव्य पार पाडून गेली म्हणून हा सोहळा आज पाहायला मिळतोय. पण आम्ही 2 तास या नारदाच्या गादीच्या पुढे बसणार आहोत, या धर्ममंडपात बसणार आहोत, यातून आम्हाला काय फायदा आहे? हा प्रश्न पडतो का नाही कधी? एक तर सध्याच्या काळात ना श्राद्धाला आपण बऱ्यापैकी पाहतो, काही मोजकी ठिकाणं सोडली ना लोक येतात, पण वेळ ठरलेली आहे आजकाल 11:15च्या पुढे यायचं. म्हणजे 2-3 काम सहज होऊन जातात. थोडंफार कीर्तन ऐकायला मिळतं, दुसरी गोष्ट फुलं टाकायला मिळतात, आणि तिसरी गोष्ट हे सुटले का कुणाला? नित्य तुकोबऱ्यांचं प्रमाण आहे, नित्य उठून या खावयाची चिंता आणि आपुल्या तुहिता नाटवसी. सांगायचं माझं तात्पर्य, कीर्तनाला 2 तास काय यायचं, यातून तुमचा काय फायदा? याला कारण आहे वैवा. पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे. येता सजनाची नावे, येता सजनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे. पुण्यवंत व्हावे, घेता सजनाची नावे, घेता सजनाची नावे, घेता सजनाची नावे. पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे. पुण्यवंत भावे, घेता सज्जनाची नावे. पुढं पुरुष मंडळी पुढे सरकता का? महिला मंडळी या ना पुढं, थोडं या पुढं. उठून पुढे या, सरकू नका. मागचे उठा, इको कमी करणार. मागचे उठा. पुरुष मंडळी पुढे सरका, मागच्यांना उन्हात बसावं लागतंय. या पुढे चला.
वेळ होतीये, आपल्याला वेळ फार कमी आहे. या पुढं. पण नामदेव महाराज म्हणतात एक तरी ओवी वाचताय ना, कमीत कमी अख्खं जाऊ द्या, मरू द्या, पण त्यातलं एकाच तरी अनुकरण करण्याचा प्रयत्न करा. मी म्हणते अख्खं कीर्तन 2 तासाचं, या 2 तासातले मी म्हणते एक शब्द एक वाक्य जरी अंतकरणामध्ये उतरवलं ते आचरणात आणलं ना तरी कीर्तनाचं सोनेम आहे. शास्त्र सांगतं स्वाती नक्षत्रातला पावसाचा एक थेंब शिंपल्यात पडला तर तो मोती बनतो. स्वाती नक्षत्रातला पावसाचा एक थेंब जर शिंपल्यात पडला तर तो मोती बनतो. त्याप्रमाणे कीर्तनातला एक शब्द सुद्धा माणसाचं अख्खं आयुष्य बदलून टाकू शकतो, पण घेणारे श्रोते शिंपल्याप्रमाणे असावे. म्हणून कीर्तन ध्यान देऊ नये का विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला अभंग अक्षय तनुगात्र परम पवित्र बोल्लोबा पुत्र श्री संत तुकाराम महाराज तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग. या अभंगामध्ये तुकोबराय या नरदेहाचं महत्व वर्णन करताना फार गोड सांगतात. बहुता जन्मांती जोडी लागली हे हाती, मनुष्य देह ऐसा ठाव, धरी पांडुरंगी भाव, बहु केला फेरा, येथे सापडला थारा, मनुष्य देह ऐसा ठाव, धरी पांडुरंगी भाव, तुका म्हणे जाणे ऐसे दुर्लभ ते शहाणे, मनुष्य देह ऐसा ठाव, धरी पांडुरंगी भाव. या अभंगामध्ये तुकोबराय गोड वर्णन करतात. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न उभा राहील, ही पुण्यतिथी, हे पुण्यतिथीचं कीर्तन, श्राद्धाचं कीर्तन, मग ताई हा अभंग आजच्या सेवेला बसतो का? याचं सर्वात आधी तुम्हाला उत्तर देऊन जाईल. मैबाप जरा लक्ष देऊ नये का? या अभंगामध्ये तुकोबराय नरदेहाचं, नर मानवाचं जीवनाचं वर्णन करतात. हा देह किती अनमोल आहे, किती महत्वाचा आहे, हे वर्णन करत असताना तुकोबरायांचं म्हणणं आहे बाबा की या देहाला जपा, या देहाचं महत्व जाणून घ्या, कारण जन्म आणि मरण याच्या मधला काळ त्याचं नाव आयुष्य. आणि याच्याही पुढे जाऊन सांगते आयुष्य कसं जगावं ह्या जगातल्या फक्त एकाच जीवाला कळतं, त्याचं नाव माणूस. प्राणी मात्राला आयुष्य कसं जगावं हे कळत नाही. खायचं, प्यायचं, झोपायचं, मरायचं, ह्याच्या व्यतिरिक्त त्यांच्या जीवनात दुसरं काही राहिलेलंच नाही. मग त्यांना उपदेश करून संतांचा उपयोग नाही. उपदेश आपल्यासाठी आहे. जन्म ठरलेला आहे, मरण ठरलेलं आहे, पण त्याच्या मधला काळ त्याचं नाव जीवन, आणि हे जीवन सुधारण्यासाठी फक्त मनुष्य देह करणी ठरतो. मग तुम्हाला आम्हाला मिळालेला माणसाचा देह किती महत्वाचा आहे. बहुता जन्मा अंती, तुम्ही आम्ही अनेक जन्म घेतले, अनेक योन्या फिरलो, किती फिरलो, 84 लक्ष योनी फिरलो, आणि कुठं तरी पूर्व पुण्य साचलं, आणि त्याच्या प्रभावे तुम्हा आम्हाला हा माणसाचा देह मिळाला, तो पण कसा शेवटी, अंती म्हणजे शेवटी. आपलं नशीब की ही जोडी, अर्थात हा देह आपल्याला लाभला. पण तुकोबराय सांगतात बाबांनो, या देहाला मी अनमोल का म्हटलो, कारण केवळ आणि केवळ याच माणसाच्या देहामध्ये, ऐकताय ना, याच माणसाच्या देहामध्ये माणसाला माणुसकी कळते, माणसाला प्रेम कळतं, माणसाला नाती गोती कळतात. प्राण्यांना नाती गोती कळतात का? बोला. नुसते टका 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 माझ्याकडे बघायला लागले. कळतात का नाती गोती? प्राण्यांना नाती गोती कळत नाही माय बाप. बरं, हे झालं सांसारिक व्यवहारिक. अध्यात्माचा विचार केला, याच मनुष्य देहामध्ये परमार्थ करता येतो, याच मनुष्य देहामध्ये भगवंताचं नाम घेता येतं. याची देही घाणे देवाचे भजन, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान हे नाही कोठे. देही घडे देवाचे भजन, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान
बसलेले जरा ध्यान देऊ नाही का? प्रमाणात सांगितलं जातं याच देहात माणसाचं भजन करते. नाही पुढे कोटे द्रुपदे बर काय, नाही पुढे कोटे घ्यावया विसावा आणि फिरोनी या गावा आल्या विन. माणसाच्या देहाशिवाय दुसरा पर्यायच नाही. म्हणून मनुष्य देह ऐसा ठाव आणि काय करा धरी पांडुरंगी भाव. बर का हा माणसाचा देह का महत्वाचा आहे? कारण तुकोबराय म्हणले हा माणूस देह मिळण्यासाठी बाबांनो तुम्ही आम्ही इतकं फिरलो फार फिरलो. 84 लक्ष योनीचा फेरा पूर्ण केला आणि मग माणसाला हा मानव देह प्राप्त झाला. बहु केला फेरा कस तरी नशिबानं इथं थांबलो ते इथे सापडला थारा. पण संत उपदेश करतात संतांचं काम आहे उपदेश करणं. पण घ्यायचं नाही घ्यायचं हे आपल्या हातात आहे. मग तुकोबराय सांगतात आम्ही आमचं काम केलेलं आहे. या मानव देहाचं महत्व वर्णन तुमच्या पुढे केलेलं आहे. पण या मानव देहाचं महत्व कळतं कुणाला? तुकोबराय म्हणतात तुका म्हणे जाणे ऐसे दुर्लभ ते शहाणे. लक्ष देऊ नाही का? संसार करायला जसं व्यक्ती शहाणी लागते, मला महिला मंडळ सांगा संसार करायला घरातली स्त्री कशी लागते? बोला, मला अनुभव नाही मग मी तुम्हाला विचारते. बोला कशी लागते? शहाणी लागते, हुशार लागते. व्यवहार करायला पुरुष कसा लागतो? हुशार लागतो. मग परमार्थ काही एवढे गबळ्याचं काम आहे का? अजिबात नाही. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी पण शहाणा तो धनी. सांगायचं माझं तात्पर्य फक्त इतकंच आहे, सोपं आहे पण त्यासाठी शहाणपणानं केलं तर खऱ्या अर्थाने. म्हणून या देहाचं जर सार्थक करायचं असेल तर त्यासाठी वेड्यात जमा होण्यापेक्षा शहाण्यात जमा होतो. खूप बरं हे सांगतात विठाला विठाला चांगला विचार केला तर मौली महावैष्णव ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायातील 102 क्रमांकाचे ओवीत सांगतात. ज्ञानेश्वरी उपदेश करते, गाथा उपदेश करतो, पण घ्यायचं का नाही हे आपल्या हातात असतं. मौली सांगतात फार गोड वर्णन आहे. देहाची या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया ना म्हणून धनंजया जिया परे. मौली उदाहरण देतात. मौली म्हणतात एक देह नावाचं गाव आहे. जसं आपलं रेडा गाव आहे, रेडणी गाव आहे, इकडे काय निमगाव केतकी आहे, इकडे अकलूज बावडा असेल, ही जशी गाव आहेत तसं हे देह नावाचं गाव. बर आता देह नावाचं गाव आहे पण या गावात आल्यानंतर 2 सोहळे आपसूक ठरलेले आहेत. आणि ते 2 सोहळे कोणते हा जर प्रश्न उभा राहिला तर तुकोबराय मौली महावैष्णव ज्ञानोबराय म्हणतात जन्म मृत्यूच्या सोहळिया. एक जन्माचा सोहळा आणि दुसरा म्हणजे मृत्यूचा सोहळा. जन्माला आल्यानंतर हे 2 सोहळे माणसाला पार करावेच लागतात. त्याला नाही म्हणता येत. ना तरी उदो असतू अपैसे अखंडित होत जात जैसे हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी. दुसरा अध्याय सांगतो दुसरा. खरं खरं सांगा बसलेले गड्या, सकाळी सूर्य उगवला संध्याकाळी मावळतो ना. आमच्याकडे तसंच आहे, तुमच्याकडे बोला ना. तुमचं आमचं काय वेगळे? ज्ञानेश्वरी एक सांगते म्हणलं काय वेगळं असणार आहे? सकाळी सूर्य उगवला उदयाला आला की संध्याकाळी अस्ताला जातो हा नियम आहे. तसा हा जीव जन्माला आला की त्याला पण जावं. देह जाईल जाईल हो 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 देह जाईल जाईल त्याशी काळोबा खाईल त्याशी काळोबा खाईल. घात करणारे हेच तुम्हा सर्वांना ठाऊक आहे. हे आपण बरेच श्राद्धाच्या कीर्तनात ऐकू ऐकू थकून गेलो.
शेवटी सांगायचं माझं तात्पर्य येथे नाही उरो आले अवतारण येरते पामर जीव किती जीव जसा आलाय तसा जाणार आहे. माझं सांगायचं तात्पर्य मायबाप तुम्हाला इतकंच आहे की या जगातला प्रत्येक जीव जन्माला आला याचा अर्थ त्याचा मृत्यू हा ठरलेला आहे. पण लक्षात ठेवा या जगात देवानं अनेक जीव जरी निर्माण केले असले, जन्म मृत्यू जरी सगळ्यांच्या नशिबात असलं ना, तरी लक्षात ठेवा ह्या जन्म मृत्यूचा फेरा चुकवण्याची ताकद ही फक्त आणि फक्त माणसाच्या देहामध्ये आहे. जन्म मृत्यूचा फेरा चुकवण्याची ताकद ही फक्त आणि फक्त माणसाच्या देहामध्ये आहे. विचार करण्यासारखी गोष्ट हे मी तुम्हाला आध्यात्मिक दृष्ट्या सांगते, पण मला सांसारिक व्यवहारिक दृष्ट्या जर तुम्हाला पटवून द्यायचं झालं तर या जगात देवानं या पृथ्वीवर अनेक जीव निर्माण केले. बघा, या पृथ्वी तलावर देवानं अनेक जीव निर्माण केले. काही जीव जमिनीवर राहतात, काही पाण्यात राहतात, काही उंच आकाशात फिरतात, तर काही पृथ्वीच्या पोटात राहतात. या चारही ठिकाणी माणूस राहू शकतो, जगू शकतो. मानव प्राणी सोडले तर दुसरे प्राणी एका वेळेचा विचार करतात. किती? बोला किती? सध्याच भागलं, पुढचा विचार करायचा साधं गणित आहे हो. त्यांच्या एकदा पोटाचं भागलं विषय पुढचा लय विचार करत नाही, उद्या खायला मिळेल का नाही, काही गणित डोक्यात नसतं. त्यात पण देवानं काही ऍडव्हान्स मध्ये प्राणी तयार केले. ते काय करतात? सध्याचं पण खातात आणि नंतरचं बी बांधून ठेवतात. नाही कळलं तुम्हाला? आपण प्राणी, कुठला प्राणी? साधं गणित आपण बघतो. कुत्र काय करतं? खातं. काय करतं? खातं. त्याचं ज्या वेळेस पोट भरल आता सराना, पण शिल्लक तर राहिलेलं आहे, ते काय करतं? ते उचलतं. काय करतं? नेऊन पुरतं. असं बोलतं वा. बर, ती कुत्र्यानं पुरून ठेवलं, ती पुरतं बिरतं सगळं काम ओके करतं, निघून जातं. पण तेवढीच बुद्धी संकोचित ठेवली बरं का, तेवढीच बुद्धी संकोचित ठेवली. त्यानं पुरलं आणि ते निघून गेलं आणि दुसऱ्या दिवशी भूक लागल्या वास काढत आलं तरी त्याला ती सापडत. कालच ठेवलंय बाबा. देवाने बुद्धी दिली पण संकुचित बुद्धी दिली. पण माणसाचं उलट आहे. ती आता बी खातं, नंतर बी खातं आणि पुढच्याला बी कमवून ठेवतं. स्वतः खातं, 7 पिढ्या खातील एवढं बी कमवून ठेवतं. म्हणजे बुद्धीत फरक. आता ही व्यावहारिक उदाहरण तुम्हाला मी पटवून दिली. मग माझा तुम्हाला एक साधा सोपा आणि सामान्य प्रश्न आहे. आता तुम्ही अध्यात्मही ऐकलं, तुम्ही परमार्थही ऐकला. आता बसल्यांनी मला एकच गोष्टीचं उत्तर द्या. देवानं या जगामध्ये अनेक देह जरी निर्माण केले, अनेक जीव जरी निर्माण केले, तरी या सगळ्या जीवांमध्ये, देहांमध्ये सगळ्यात चांगला देह देवानं कुणाला दिला? बोला. माणसाला. बरोबर ना? आता चुकायचं नाही बरं का. सगळ्यात चांगला देह माणसाला मायबाप. आता खंडन मंडन प्रकार जो संतांनी केला तो या ठिकाणी आपण अनुभवू. सगळ्यात चांगला देह जर माणसाचा, तर सर्वात खराब विष्ठा कोणाची? बोला. घाणेरडी, घाणवास येणारी. मग देहाला चांगलं म्हणावं काय? आता तर म्हणला होता. खंडन मंडन म्हणतात ना, ह्या देहाला विचित्रपणा म्हणण्याचं काम माझ्या संतांनी केलेलं आहे. 700 वर्षापूर्वी माऊली महावैष्णव ज्ञानोबा मदालसामध्ये सांगतात, हा देह नाशिवंत मलमूत्राचा बाधा वरी चर्म घातले रे, कृमी कीटकाचा साधा रव रव दुर्गंधी, अमंगळा तिचा बाधा स्मरित्या हरिहरा, शरण जाय गोविंद परियसे मदालसा, सोहम जो जोरे बाळा निजल्याने निज पारे, लक्ष लागू दे डोळा. शॉर्ट बट छोटा लय बी लांबून आता उपयोग नाही. मदालसामध्ये सांगतात, हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा. नाशिवंत आहे. तुकोबराय प्रमाण देतात, नाशिवंत देह नासेल हा जाना कारे उच्चारणा मुखी नाम.
सांगायचं तात्पर्य हा देह नास काय मलमूत्राचा बांधा, मलमूत्र याच्या आत भरलेला आहे, वरी चर्म घातलेले, हे कातडे हो नुसतं, पण कृमी कीटकाचा सांदा, रव रव दुर्गंधी अमंगळ तिचा बांधा. आता ऐका, स्मरित्या हरिहरान शरण जाय गोविंदा. या देहाला अमंगळ ही उपमा ज्या माऊलींनी महावैष्णव ज्ञानोबरांनी दिलेली आहे. 700 वर्षापूर्वी त्यांनी सांगितलं आणि तोच प्रकार तुकोबरांनी गाथ्यामध्ये नाटायप नाट या प्रकरणामध्ये केलेले. काय सांगतात तुकोबराय? शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भाटार, शरीर रोगाचे भाटार, शरीर रोगाचे भाटार, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर रोगाचे भांडार, रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची धार, शरीर दुर्गंधीची धार, शरीर दुर्गंधीची धार, शरीर दुर्गंधीची धार, नाही अपवित्र शरीराईचे, नाही अपवित्र शरीराईचे, नाही अपवित्र शरीराईसे, नाही अपवित्र शरीराईसे, शरीराईसे. काय सांगितलं तुकोबरांनी नाटमध्ये? तुकोबराय सांगतात शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीर आईचे. विनंती इकडे महिला मंडळी या ना पुढे सारखा. मला माहितीये तुम्हाला मानेला त्रास होईल, पण पाठीमागच्या लोकांना इकडे जागा, या ना इकडे, इकडे या, या इकडे, उठा उठान पुढे या. मागच्या येणाऱ्या मंडळींना पूर्णतः उन्हात बसावं लागतंय, सगळे उन्हात आहेत मागचे. पुढे पुढे या, इकडे इकडे या, या साईडला येऊन बसा, इकडे या. चेक 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 चेक. लक्षात ठेवा बरं का, ह्याच्यामुळे उशिरा यायचं नसतं. विठ्ठल विठ्ठल शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीराईसे. माऊलींनी मदालसामध्ये या देहाला अमंगळ म्हटलं. तुकोबरांनी नाट या प्रकरणामध्ये या देहाला अपवित्र असं म्हटलं. परंतु 400 वर्षापूर्वी तुकोबरांची भाषा आणि 700 वर्षापूर्वी ज्ञानोबरांची भाषा यामध्ये थोडासा फरक जाणवतो. पण श्री संत एकनाथ महाराज यांचा गाथा जर तुम्ही अनुभवला, यांचा जर भागवत तुम्ही अनुभवला, तर बऱ्यापैकी सामान्य माणसाला, ज्याला मी नेहमी सांगते, ज्याला ज्ञानेश्वरी वाचायला अवघड जाते, समजायला अवघड जाते, त्यांना जास्त ताण नाही घ्यायचा. त्यांनी आळंदीवरून एकनाथी महाराजांचा भागवत आणायचा आणि तो भागवत वाचायचा. आधी भागवत वाचा, मग ज्ञानेश्वरी वाचा, काही फरक पडत नाही. भागवतामध्ये सामान्य माणसाला कळतील अशा ओव्या. मग या प्रसंगानुसार नाथ महाराज भागवतात वर्णन करतात की हा देह नेमका कशा पद्धतीचा आहे. आता ऐका, थोडी ग्रामीण भाषा नाथांनी वापरली, पण नाथ महाराज म्हणतात देहा ऐसे वखटे, पृथ्वी माझी नाही कोटे. ओवी जरा इथंच थांब. ग्रामीण भाषा आहे पण कळती का बघू. नाथ महाराज या देहाला वखट म्हणतात. मग बसलेल्या पैकी मला वखट या शब्दाचा अर्थ कोणी सांगू शकेल का? महाराजांना चांगलं डोक्यात दिसतंय. कधी वापरतो आपण शब्द? आपण म्हणतो काय वक्ता माणूस आहे, म्हणतो ना आपण, काय वक्ता माणूस आहे. नाथ महाराज म्हणतात हा देह पण कसा आहे? वक्ता आहे.
देहायसे वो खटे, अरे पृथ्वी माझी नाही कोटे. या पृथ्वीत या देहासारखं वक्त नाही. एकानं अमंगळ म्हणलं, एकानं अपवित्र म्हणलं आणि एकानं वक्त म्हणलं. आता याच्याही पुढे जाऊन ज्यांनी या देहाला वक्त म्हणलं का, तेच संत खंडन करून मंडन करीत म्हणतात, पृथ्वी माझी नाही कोटे पण देहायसे गोमटे, पाहता न भेटे त्रिलोकी. अरे हा देह वक्त आहे, पण ऐका, ह्या देहासारखं सुंदर आणि गोमट या पृथ्वीचं काही घेऊन बसला, या त्रैलोक्यामध्ये असं सुंदर काहीच नाही. देवी दिला देह भजन गोमटा. देवी दिला देह भजन गोमटा. तोया झाला फाटा बाधिकीचा. तोया झाला फाटा बाधिकेचा. देवी दिला देह भजन गोमटा. देवी दिला देह भजन गोमटा. हे देवी दिला देह भजन गोमटा. देवी दिला देह भजन गोमटा. गोमटा गोमटा गोमटा. वा वा, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तुकोबराय म्हणतात, देवे दिला देह भजना गोमटा. तो या झाला फाटा बाधिकेचा. कोणती बाधा झाली? द्रुपद सांगतात बरं का महाराज. ताठोनिया मान राहिली वरती, अहंकारा हाती लवोनी दी. देवानं माणसाला देह भजना करिता दिला. या देहासारखं गोमट सुंदर या जगामध्ये काहीच नाही गड्या. परंतु संतांनी सांगावं, हा देह सुंदर आहे, हा देह गोड आहे, या देहासारखं दुसरं काही नाही. पण ज्याला मिळाला त्याला किंमत कळाली. बसलेले सांगा, अहो माणसाला पशु पक्ष्यांना, माणसात जाऊ द्या मरू द्या, पशु पक्ष्यांना मिळाला बी नाही कळाला बी. आपल्याला मिळाला पण कळाला. साधू संतांना मिळाला सुद्धा आणि कळाला. देवांना नुसता कळतो मिळत. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे, किंवा स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवान मृत्यूलोकी व्हावा. देवांना नुसतं वाटतं एवढा, पण आपलं उलट झालं. माणसाला देह मिळाला, परंतु याची किंमत माणसाला कळाली नाही. संतांनी सांगावं, माझे कबीरदास फार गोड सांगतात बघा. ते म्हणतात, बाबांनो, हा देह तुम्हाला मिळाला कसा? दुर्लभ मानुष जन्म है. ऐकताय ना? दुर्लभ मानुष जन्म है, मिले न बारंबार. दुर्लभ मानुष जन्म है, मिले न बारंबार. तरुवर से पत्ती झड़े, तरुवर से पत्ती झड़े, बहरी न डोरन लाग कबीरा, बहरी न डोरन लाग. काय सांग, अरे दुर्लभ आहे हा माणसाचा देह. आता मिळालाय, पुन्हा मिळेल याची शाश्वती. 84 लक्ष येऊन फिरून फिरून इथं आला, पूर्व पुण्य साचला आणि हा माणसाचा देह मिळाला. म्हणून तुकोबाराय म्हणतात, मिळाला तर सार्थक करून घ्या. का? अभंगाचं प्रथम चरण. बहुत जन्मांती बहुत जन्मांती बहुत बहुत जन्मांती. हा
बस पांढरी दोन आहे. हा काळी दोन असतात अजून गोड वाटलं असतं. बहुता जन्मांती जोडी लागली हे हाती, अनेक जन्माचा शेवटी मिळणारा माणसाचा हा जन्म. आणि एक सांगू तुम्हाला, सगळ्या जन्माच्या शेवटी मिळतोय म्हणजे सहजासहजी मिळतो का? एक सांगू तुम्हाला, देह संपवणं फार सहज आहे. देह संपवणं फार सहज आहे, पण मिळणं सहज आहे का? संपवायला काय लागतं? एखाद्याने विचार केला बाबा मरायचंच आहे, मग काय करायचं? आपल्याला मरायचंच आहे ना, तर मग अनेक पर्याय आहेत मरायला. काय करायचं? जायचं आणि औषध प्यायचं. काय प्यायचं? एक माणूस म्हणला ना, जरा टेन्शन आलं त्याला, म्हणला आता संपूनच टाकतो. गेला ना बाबा मरायला, म्हणलं औषध पिऊ. गेला तिथं पण विचार केला, औषध कमी याचं असलं पावरचं, म्हणला नाही गेलं म्हणजे परत राहिलं, म्हणजे हीच परत व्याधी होण्यापेक्षा आपलं दुसरा काहीतरी उपाय करू. मग औषधाचं कॅन्सल केलं. मग म्हणला आपण काय करू, जाऊ म्हणला आणि फाशी घेऊ. काय म्हणला? फाशी घेऊ. पण त्याने बी मन भरा ना. म्हणला तसं नको, ते जरा विचित्र वाटतं. म्हणला फाशी बी घ्यायची नाही. म्हणला जाळून घेऊ. मी काय तुम्हाला प्रशिक्षण देत नाही बरं का. म्हणलं जाळून घेऊ, पण विचार केला 70% जळलो तर मग पुढं काय करायचं? म्हणजे आता व्याधी कमी ती अजून वाढल. म्हणला सरळ जाऊन रेल्वे खाली जीव देऊ. गेला ना जीव द्यायला, पण गेला ती गेला, रात्रीचा गेला. गेला ती गेला, रात्रीचा गेला. बरं गप जाणार, चाललंय ना मरायला, बाकीचं का टेन्शन घेतो तू? मरायचं तेवढं विचार कर. आता हा बाबा मरायला कंदील घेऊन गेला, ऐकलं ना तुम्ही? मरायला काय घेऊन गेला? आणि कुणी विचारल्यावर हा काय म्हणतो, हे चुकाट्याचं कशाला चालला तू मरायला? मनी ध्यानीच नाही, कशाला उपद्व्याप करायला चालला? मी सांगते, आताच्या घडीला उठसूट कुणी बी आत्महत्या करते. ह्यानी धोका दिला, ह्यानी काय केलं, ह्यानी पैसे बुडवलं म्हणून तू आत्महत्या कशाला? अहो मरायचं फार सोपं आहे, पण हा देह मिळायचा अवघड आहे. आणि हा देह मिळायला बी पदरी पुण्य असावं लागतं. पुण्याशिवाय कुठल्या गोष्टी, या आजीचं पुण्य पाठीशी राहिलं म्हणून दुसरी पुण्यतिथी आहे. लेकरांचं कर्म चांगलं म्हणून दुसरी पुण्यतिथी आहे. माणूस देह मिळायला सुद्धा पुण्यच पदरी असावं लागतं. आता वारी येते बघा, 7-8 दिवसांनी वारी आहे. तुम्हाला काय वाटतं, वारीला पुण्य लागत नाही? एक लक्षात ठेवा, वारीला जाण्यासाठी सुद्धा पदरी पुण्यच असावं लागतं. अहो बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न येतो, विचार येतो, मी वारीला जावं. लोकांना वाटतं वारीला जावं, पण जाता येत नाही. कुणाला वेळ नसतो, कुणाची प्रकृती अवघड असते, तर कुणाला परिस्थितीने जमत नाही. पण तरी सुद्धा वाटतं वारीला जावं, पण जाता येत? खरं सांगू का, मनात इच्छा असून सुद्धा जर वारीला जाता येत नसेल, तिथं दुसरं काही समजायचं नाही, आपलं मागच्या जन्मीचं काहीतरी आडवं. आणि जे पंढरीच्या वारीला जातात का, तुकोबऱ्यांचं त्यांच्यासाठी प्रमाण आहे बाबा. अरे तू वारीला गेला पण त्याला कार्य नाही. पूर्व पुण्यसे जयाचे पदरी, पूर्व पुण्यसे जयाचे पदरी, तोची वार करे पंढरीचा, तोची वार करे पंढरीचा. अरे पदरी पुण्य पाहिजे मग पंढरीला जाता येतं. अजून एक सांगते, अरे ज्याला पंढरीला जायचंय ना, त्यानं एक गोष्ट लक्षात ठेवायची, सुरुवातीला एखादा माणूस आपल्याला घेऊन जाईल, वारीला चल आळबळ घेऊन जाईल, पण दुसऱ्या वेळेला त्या माणसाला न्यायची गरज, दुसऱ्या वेळेला तो नाही म्हणला तरी यायची ताकद आपली. आणि असं बी नसतं, वारी 4 महिने लांब आहे ना, तोवर इकडं जीवाची उलगाल. आता कसे ज्या वेळ असते त्यालाच कळतं. जी वारीला जात नाही त्याला यातला गंध कळणार. वारी 4 महिने पुढे ना, इकडं आली आधीच जीव का सवीस होतो. कधी मी माझ्या वारीला जाईल, कधी ज्ञानोबारायांबर जाईल, कधी तुकोबारायांबर जाईल, कधी माझ्या सोपान काकांबर जाईल. इकडे जीव का सवीस होतो. लागला टाकाळा पंढरीचा, लागला टाकाळा
कशाचा? पंढरीचा. संत सांगतात बाबांनो, संसाराच्या बद्दल तुमच्या मनात जेवढी आस असते ना, उत्सुकता असते ना, तेवढीच आस एकदा भगवंताबद्दल ठेवून बघा. चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जीवलगा पाहू जीवाच्या जीवलगा पाहू चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जीवालगा पाहू जीवाच्या जीवालगा पाहू. चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जीवलगा पाहू. कधी जातो असं होतं, त्याला म्हणायचं आस. सांगायचं माझं तात्पर्य मायबाप इतकंच आहे, पंढरीला जाण्यासाठी सुद्धा पदरी पुण्य असावं लागतं. आणि एक लक्षात ठेवा, त्या वाटेवर जो कोणी जातो ना, माणूस म्हणतो ही वाट जाते कुठं, पंढरीला जाते. पण एक लक्षात ठेवा, तो मार्ग पंढरीला जातो फक्त इतकंच नाही, तर तो मार्ग या जीवाला स्वतःकडे परत घेऊन येतो. स्वतःची ओळख करून घ्यायची असेल तर त्या माणसानं पंढरीला जावं, वारीला जावं. याच्याही व्यतिरिक्त सांगायचं झालं ना, जाणाऱ्या भक्तांचे पाय हे धुळीने मागतात, जाणाऱ्या भक्तांचे पाय हे चिखलाने मागतात हे नाही, परंतु त्यांचं अंतकरण हे नम्रतेनं भक्तिभावानं उजळून निघतं. साधं एखाद्या गावात समजा एखाद्याचा आपल्याला येता जाता धक्का लागला तर माणसाला कंट्रोल होत नाही, राग येतो. तो माणूस म्हणतो डोळं गेलं काय तुझं, आंधळा बिंधळा झाला का काय, तुला दिसत नाही पुढचा माणूस. आणि तसाच धक्का वारीत लागल्यावर निघतं का वास तोंडातनं. माणूस म्हणतो असू द्या माऊली असू द्या, चला पुढं माऊली, चला पुढं माऊली. वारी झाली, आंधळा झाला का काय. हा फरक आहे संतांच्या संगतीचा आणि भगवंताच्या नामाचा. माझं सांगायचं तात्पर्य एवढं, कुठल्याही गोष्टीसाठी पदरी पुण्य असावं लागतं. हा मनुष्य देह प्राप्त करण्यासाठी सुद्धा पदरी पुण्यच असावं लागतं. आणि ज्या वेळेस ते पुण्य फळाला येतं तेव्हा माणसाचा जन्म मिळतो. याच्याही पुढे जाऊन सांगते, हा मनुष्य जन्म, ऐका, हा मनुष्य जन्म मिळण्यासाठी अनेक घाव आपण याच्या आधी सोसलेले असतात. आणि तेव्हा कुठं पदरी तळे तिळे तिळे पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मा अनेक जन्माचं पुण्य असतं मग माणसाचा देह मिळतो. पण आपलं लय अवघड आहे मायबाप, अनेक जन्माचं पुण्य साचून साचून मिळालं पण आपल्यासारख्या माणसानं हे असंच घालवलं. माझ्या संतांनी सांगावं बाबांनो, किती फिरला तुम्ही. ऐका, माऊली माझ्या नामदेव महाराजांचं उदाहरण नामदेव महाराज अभंगात सांगतात बघा. एक एक योनी कोटी कोटी मग लागे वारा. किती फिरलो, एक एक एका योनीत कोटी कोटी फेरे. आणि अजून बी नामदेव महाराजांवर विश्वास बसत ना, त्याला अख्खा अभंग पडताळून पहा. 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या, जळचरी भोगाव्या 9 लक्ष, 11 लक्ष योनी किरणामध्ये घ्याव्या, 10 लक्ष भोगाव्या पक्षांमध्ये, 30 लक्ष योनी पशूंची घरी, मानवा भितरी 4 लक्ष. किती झाले मोजलं का पण. एवढं फिरायचं. आणि मग नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे तेव्हा नरदेह या नरा, पण अर तयाचा मातेरा केला मुळे, अर देह मिळाला पण त्याचं काय केलं तुम्ही. किती वेळा जन्मायावे नित्य भावे भजित, नित्य भावे भजित, म्हणून या जीवा भ्याला. किती वेळा जन्मायावे नित्य भावे भजित, नित्य भावे भजित, म्हणून या जीवा नित्य व्हावे फजित, म्हणून जीव भ्याला. आणि जो भ्याला तो परमार्थाला लागला. जो घाबरला नाही त्याचं असंच आयुष्य कडला आलं. आणि हा हा म्हणता निघून माणसाचं क्षणभंगुर नाही भरवसा भारे, सावध तोडा माया किंवा सोडा माया अशा. काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळ सागा. राम राम स्मरा नंतर, बरोबर ना.
आधी लेकरू लहान आहे, मोठं होईल का नाही याची शाश्वती. बर मोठं झालं, शिकल का नाही याची शाश्वती. शिकलं, नोकरी लागल का नाही याची शाश्वती. बर नोकरी बी लागली, लग्न होईल का नाही याची शाश्वती. आता नाहीच म्हणायचं. बर नशिबानं लग्न बी झालं, ती बाया टिकल का नाही याची शाश्वती. बर दैवी योग चांगला टिकली, पोरं होतील का नाही याची शाश्वती. पोरं बी झाली, पण तीच पोरं म्हातारपणात सांभाळतील का नाही याची शाश्वती. कुठं चाललाय माणूस. शेवटी ह्याची शाश्वती त्याची शाश्वती म्हणण्यात संपला सर्व सुखाची आशा. जन्म गेला क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडत्या दिशासीन पावला माया बेष्टीला जीव माझा. बाबांनो, एकनाथ महाराजांचा नाथ भागवताचा 22वा अध्याय मध्ये माझे नाथ बाबा सांगतात, कर्मभूमी नरदेहायसे निदान लागले अनायासे, तेथे चिनी आयुष्य जे विषयासे विगुंतले. अरे नशिबानं अनायासे म्हणजे प्रयत्नानं हा माणसाचा देह मिळाला, पण विषयात या संसारात घालवून टाकला. वेचिता धन लक्ष कोटी. आता या गोवीवर जरा लक्ष लागू करा बर का. वेचिता धन लक्ष कोटी, आयुष्य क्षणाची नवे भेटी, वेचिले ते विषयासाठी, हातायू करंटी अति मोडे. लाखो काही करोडो रुपये खर्च केले तरी आयुष्याचा क्षण माणसाला विकत घेता येत. क्षण म्हणते बर का, मिनिट बी नाही, एक क्षण सुद्धा माणसाला विकत घेता येत नाही. हे अख्खं आयुष्य माणूस या विषयामध्ये या संसारामध्ये घालून टाकतं. म्हणून माझ्या संतांनी सांगावं, मिळालेला देहाचं चीज करा आणि या देहामध्ये येऊन काय करा. अभंगाचं दुसरं चरण. मनुष्य मनुष्य देहाई साठाव, मनुष्य देहाई साठाव, मनुष्य देहाई साठाव, मनुष्य देहाई साठाव. धरी पांडुरंगी भाव. याच माणसाच्या देहात भजन करता येतं. म्हणून माई बाप, हा मिळालेला जन्म पुन्हा मिळेल याची शाश्वती नाही. बरं मिळाला तर कळेल याची शाश्वती नाही. म्हणून सावध व्हा. जीवनामध्ये प्रत्येक ठिकाणी भगवान परमात्मा संत महात्मे आपल्याला सावध करत असतात. आणि मी म्हणते, देवाचं बी जाऊ द्या आणि संतांचं बी जाऊ द्या, तुमचं माझं आयुष्यच तुम्हाला आम्हाला सावध करतंय. खरंय का खोटंय? विचार करण्यासारखी गोष्ट. ज्या ठिकाणी व्याधी उत्पन्न झाली, समजायचं या शरीरानं तुम्हा आम्हाला सावध केलं. डोळ्याला दिसायचं कमी आलं म्हणायचं सावध केलं. पाय चालायचे बंद झाले म्हणायचं सावध केलं. केस पांढरी झाली, आता जाऊ द्या मूर्ती, केसाचं काही घेऊन बसला. आता 10 वर्षाच्या पोराची बी पांढरी झाली. कलियुग आहे, कलियुग आहे, फार वाईट आहे. सांगायचं माझं तात्पर्य फक्त इतकंच, प्रत्येक ठिकाणी सावधानतेचा इशारा दिलेला आहे. फक्त ते कसं आहे माहितीये का, सगळेच जाणून घेतात असं नाही. ज्याला कळालं, ज्यांनी समजून घेतलं त्याचं सोनं झालं, आणि ज्यांना सोडून दिलं त्याची माती झाली. विषय संपला.
सांगायचं माझं तात्पर्य फक्त इतकंच आहे. श्री समर्थ रामदास स्वामी लग्नाच्या भोल्यावर उभं असताना मंगलाष्टका शेवटची झाली. आता सावध सावधान समयो. मंगलाष्टका जशी झाली ना, आपल्या जन्माचा हेतू स्वामींच्या लक्षात आला आणि त्या लग्नाच्या भोल्यावरनं पळ काढला. कुठून? आपल्याला उड्या मारा वाटते तिथं, माणूस वेगळ्याच दुनियेत असतो. पण समर्थ रामदास स्वामी ऐकताय ना, रामदास स्वामी सावध झाले, लग्नाच्या त्या भोल्यावरून पळ काढला आणि अनुभव आले अंगान ते या जगात येत असे. संतांचं काम आधी घ्यायचं मग तुम्हाला सांगायचं. काय अनुभव घेतला? रामदास स्वामी म्हणतात, बाबांनो मी सावध झालो, तुम्ही तरी सावध व्हा. हे पुन्हा पुन्हा नाही गड्या. रामदास स्वामी सांगतात, सावध सावधान वाचे वदा नारायण. कुठं कुठं सावध करतात? 10 वर्ष बालपण, 20 वर्ष तारुण्य, अंगी भरला मदन, मग तो कैसा सावधान. 30 वर्ष होती, दारापुत्र मागे फिरती, प्रपंच लागे पाठी, मग तो कैसा परमार्थी. 40 वर्ष झाली, डोळा 40शी आली, डोळ्यास भुरळ पडली, कैसे दूर आणि जवळी. 50 वर्ष होती, हलती दातांच्या पंक्ती, श्याम केस शुभ्र होती, त्यासी माता रामणती. किती झालं? आपापलं बघा बरं का. 60ची बुद्धी नाठी, मग हाताली काठी, वस वस लागे पाठी, त्यासी हसती कारणी. 70ची झाली रचना, बसल्याने उठवेना, उठल्याने चालवेना, मग तो झाला दैन्यवाना. 4-20 मिळून 80, मग तो झाला अपयशी. पाण्याविना मछली जैसी, तैसा जीव होतो कासाविशी. वर्ष झाले 90, बोलवेना एक शब्द, स्त्री पुत्र म्हणे प्रसिद्ध, आता थोडा संबंध. किती झाले? आणि 100 वर्षाची एक राहिलं की 1 शतक पूर्ण झाला. आला 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 तैसा वाया गेला. रामदास स्वामी म्हणे, योगी सावध झाला, सावध सावधान वाचे वदा नारायण. एवढं सांगून भी माणसाला कळत. म्हणून माझ्या संतांनी सांगितलं, ह्याच कळलं नाही ना तर बाबांनो, ह्या जन्माच्या शेवटी आला तैसा वाया गेला ही अवस्था प्राप्त होऊ नये म्हणून या देहात भगवंताचं भजन करा, कारण हा जन्म पुन्हा नाही. बहु केला फेरा, येथे सापडला थारा, मग इथे येऊन काय करा? विठोबा रखमाई जय जय विठोबा रखमाई. विठोबा रखमाई, विठोबा रखमाई, विठोबा रखमाई, विठोबा रखमाई, विठोबा रखमाई, श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज, देश्वर संत मुला बाबा की जय. ठोबार 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 पटापट फुले वाटून द्या. एकाच जागेवर भरपूर द्या, आपोआप पास होतील. एकाच जागेवर भरपूर द्या, आपोआप पास होतील.
आज 2 वर्ष होत आहेत आजींना जाऊन. जिथं जन्म आहे तिथं मृत्यू आहे हे गणित तुम्हा आम्हा सर्वांना ठाऊक आहे. परंतु देवानं संसार अशा पद्धतीचा बनवलेला आहे, या संसाराशी मोह इतका जडतो की शेवटी हा मोह सोडणं फार कठीण जातं. पण या वासनेमध्ये जर शेवटी जीव गेला तर खऱ्या अर्थानं ती वासना पुढच्या जन्माला कारणीभूत ठरत असते. परंतु अध्यात्म किती जरी श्रेष्ठ असलं किंवा अध्यात्मामध्ये वैराग्याचं महत्व कितीही सांगितलं, बाबा शेवटच्या काळामध्ये सगळं सोडावं देवाचं नाम घ्यावं तरी बी जमत नाही. का जमत नाही बरं? कारण ज्या ठिकाणी आयुष्यभर परमार्थ माणूस करत नसतो त्या ठिकाणी शेवटी परमार्थ आठवून देवाचं नाम आठवणं हे फार कठीण जातं. शेवटी आठवतो संसार, शेवटी आठवतात लेकरं, शेवटी आठवतं घरदार. पण खऱ्या अर्थानं विचार करायचा झाला, ह्या जगामध्ये ना माणसाला वाटतं परमार्थ करणं जरा कठीण आहे, पण संसारासारखी किचकट गोष्ट या जगात दुसरी कुठलीच नाही. संसाराचा गुंता कितीही सोडवायचा प्रयत्न केला तरी तो सुटत नाही. परंतु परमार्थाचं तसं नाही. भाव ठेवून शरण गेला की त्यानं देवाला आपलंसं करून घेतलं म्हणून समजा. पण ऐका, संसारात राहून जर परमार्थ करायचा असेल तर त्या माणसानं एक गोष्ट अजिबात विसरायची नाही बरं का. सगळ्यात सोपा परमार्थ कुठला सांगू? सगळ्यात सोपा परमार्थ जर माणसाला अनुभवायचा असेल तर लक्ष देऊ नये का, आई वडिलांना सांभाळायची जबाबदारी आपल्याकडे आली तर आई वडील हे आपल्यावर असणारं ओझ आहे असं माणसानं कधी समजायचं नाही. आई वडिलांना ओझ का समजायचं नाही माहितीये? कारण आई वडिलांना सांभाळायची जबाबदारी आपल्याकडे आली म्हणजे आपल्याकडे फार मोठी सुवर्ण संधी आली. ती कशी माहितीये? एक गोष्ट लक्षात ठेवा, संसारामध्ये राहून परमार्थ करण्यासाठी मिळालेली सुवर्ण संधी म्हणजे आई वडिलांची सेवा. तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे. कोण म्हणतं संसार सोडावा लागतो? अजिबात नाही. प्रपंच असुनी परमार्थ साधावान वाचे आठवावा पांडुरंग. आई वडिलांना देवास्वरूप मानणं, देव मानणं हाच खरा मोठा परमार्थ आहे. पण कुठं चुकतो तुम्ही आम्ही? ज्या देवाला तुम्ही आम्ही आपलंसं म्हणता ना, नामदेव महाराज प्रमाण देतात, घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदार. तो भगवान परमात्मा आधी घेतो मग देतो. तसे आई वडील विना स्वार्थाचं प्रेम करतात. त्यांची आपल्याकडून काहीच अपेक्षा नसते. मायबाप बारीक विचार करायचा झाला, ज्या वेळेस माणसाच्या जीवनामध्ये दुःख येतं, मी तुमच्यापेक्षा वयानं ज्ञानानं अनुभवानं खूप लहान आहे, तुम्ही जग पाहिलेले. ज्या वेळेस आपल्यावर दुःख येतं ना त्यावेळेस हा जग सल्ला द्यायला येतं. काळजी करू नको, सगळं ठीक होईल, काळजी करू नको असा सल्ला देतो फक्त. पण आपल्या त्या दुःखामध्ये आपल्या जवळ बसणारे फक्त आपले आई वडील असतात. जग सल्ला देतं पण आपल्या कोणत्याही परिस्थितीमध्ये, कोणत्याही संकटात आणि कसल्याही प्रसंगामध्ये आपल्या बरोबर शेवटपर्यंत राहणारं पात्र म्हणजे आई आणि वडील. आजचा तरुण या समाजामध्ये राहून आईला सहज प्रश्न करतो, वडिलांना सहज प्रश्न करतो, काय केलं तुम्ही आमच्यासाठी? मी म्हणते हा प्रश्न विचारण्यापेक्षा कधीतरी हे विचारा, काय नाही केलं तुम्ही आमच्यासाठी? 9 महिने गर्भात वाढवलं, लहानाचं मोठं केलं, त्या आपलं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी स्वतः कष्टात दिवस काढले आणि माणूस म्हणतो काय केलं तुम्ही आमच्यासाठी? आई वडिलांना व्यर्थ समजण्याची चूक कधीच करू नका मायबाप. कोण असते आई? काय असते आई? लक्षात ठेवा, लेकरू जन्माला येण्याच्या आधी त्याच्यावर प्रेम करणारी, त्याची काळजी करणारी आई असते. लेकरू बोलायला शिकण्याआधी त्याचं रडणं समजणारी आई असते. लेकरू चालायला शिकण्याआधी ते पडू नये म्हणून त्याचा हात धरून पाठीशी उभी राहणारी आई असते. लेकराला भूक लागली तर स्वतःची तहान भूक विसरणारी आई असते. इतकंच नाही माई बाप,
लेकरू आजारी पडलं तर रात्रभर डोळ्याला डोळा न लावणारी आई असते. माणूस म्हणतो देव आशीर्वाद देतो. ह्या जगामध्ये देवाला सगळीकडे पोहोचता आलं नाही म्हणून त्यानं आई निर्माण केली. पण ऐका, तो भगवान परमात्मा आशीर्वाद देतो, पण आपल्यासाठी आयुष्यभर आशीर्वाद मागणारी आपली आई असते. देव संकटातून वाचवतो, पण ते संकट येण्याआधीच त्या संकटापेक्षा आपली काळजी करणारी आपली आई असते. विचार करण्यासारखी गोष्ट आहे मायबाप. आई वडिलांचं कर्तव्य आई वडील अगदी चोखपणे पाडत असतात, पण माणूस चुकतो. ज्या टायमिंगला आपल्याला आई वडिलांची गरज असते त्यावेळेस आपले आई वडील आपल्याला जवळचे वाटतात, पण ज्या वेळेस माणसाची गरज संपते ना त्यावेळेस खऱ्या अर्थानं माणूस आपलंसं वाटत नाही. आईनं घास भरवला ना तर तो घास मिळवण्यासाठी वडिलांनी घाम गाळलेला आहे. आईने पदराशी घेतलं ना तर वडिलांनी खांद्यावर घेतलेलं आहे. आई आपल्या दुःखात रडली ना तर त्या दुःखात साथ देणारे खंबीरपणे वडील पाठीशी उभी राहिले. आणि माणूस म्हणतो काय केलं तुम्ही आमच्यासाठी. एक गोष्ट लक्ष देऊ नये का, ह्या जगामध्ये ना, ह्या जगामध्ये कुठलाच व्यक्ती आईचं ऋण हे कधीच फेडू शकत नाही. किती काही केलं तरी फेडू शकत नाही. तुमच्याकडे पैसा आहे, तुमच्याकडे सगळ्या काही गोष्टी आहेत, तुम्ही आईला महागड्या वस्तू देऊ शकता, तुम्ही आईला घर देऊ शकता, तुम्ही आईला चांगल्या गाडीत बसवू शकता, पण ऐका, त्या आईचं मायेचं मोल एवढं असतं की त्याची किंमत पैशाशी कधीच करता येऊ शकत नाही. विचार करण्यासारखी गोष्ट. माणूस मोठा झाला, माणसाकडे पैसा आला, माणसाकडे सगळ्या गोष्टी आल्या, परंतु ज्या आई वडिलांनी लहानाचं मोठं केलं, घडवलं, वाढवलं, हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं, त्या आई वडिलांशी शेवटी म्हातारपणामध्ये आपल्यासाठी वेळ, आपल्याकडे वेळ नसतो मायबाप. म्हणून जाता जाता एवढंच सांगणे गड्या, शेवटी ना शेवटी माणसाच्या बरोबर काय येत नाही हे सत्य आहे, पण तुमचं आमचं कर्म शेवटी येत असतं. म्हणून लक्षात ठेवा, आई वडिलांची सेवा ह्याच्यासारखी परमार्थासाठी मिळालेली दुसरी सुवर्ण संधी कुठलीच नाही. म्हणून विनंती आहे, जोपर्यंत आहे तोपर्यंत जपा. कारण आई काय आहे, आईचं प्रेम काय आहे ते आई गेल्यावर कळतं. फार गोड सांगतात, प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई. बोलावं तुझ लागी मी कोणत्या उपायी, बोलावं तुझ लागी मी कोणत्या उपायी, प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई. चित्ती तुझी स्मरेना काहीच रूप रेखा, आई हवी म्हणून सोडीन जीव हे का. घे जन्म तू फिरून ये तुझ्याच पोटी, खोटी ठरून देवा ही एक आस मोठी, प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई. म्हणून विनंती आहे, जाता जाता बोलण्याचा तुम्हाला राग, पण लहान तोंडी मोठा घास घेते या नारदाच्या गादीला साक्षी धरून सांगते, तुम्ही आम्ही चुकतो कुठं. मी म्हणेल, एक वेळेस आळंदी पंढरपूर वारी नाही केली तरी चालेल बरं. घरात आई वडील आजारी ना आपण वारीला गेलो ना, ती वारी माझ्या भगवंतालाही मान्य नाही. एक वेळ वारी नाही केली तरी चालेल, आळंदी पंढरपूर देहू पंढरपूर नाही गेलं तरी चालेल, एक वेळ परमार्थ नाही केला ना तरी चालेल.
गळ्यात तुळशीची माळ नाही घातली ना तरी चालेल, परंतु जोपर्यंत आपले आई वडील आहेत तोपर्यंत त्यांच्या अंतकरणापासून सेवा केली ना, त्याच्यासारखा परमार्थ दुसरा कुठलाच नाही. आणि हे जर माझं चुकीचं वाटतंय, तुका म्हणे माय बापे, हे तुकोबराय म्हणायला वेडे नव्हते. माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. ज्ञानेश्वरीचा 18वा अध्याय सांगतो, तरी घरी मात पितरा धड बोली नाही संसार, ये विश्वभरी आदरा मूर्खू जैस. अख्ख्या जगामध्ये तुम्हाला सन्मान आहे, अख्खं जग तुमचं सन्मान करते, तुम्ही इतरांचा सन्मान करताय, पण घरातल्या आई वडिलांना जर तुम्हाला आदर देता येत नसेल ना, माझ्या माऊलींनी सरळ सरळ त्या माणसाला मूर्खात काढले. कारण सकल तीर्थाची धुरे जी एका मात पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. आणि आई वडिलांच्या सेवे इतकं पुण्य दुसरं कशातच नाही. पण हे कळतं कुणाला? अभंगाचं शेवटचं. तुका म्हणे जाणे, 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 तुका म्हणे जाणे. ऐसे दुर्लभ शहाणे, ऐसे दुर्लभ शहाणे, मनुष्य देह सजाण, मनुष्य देह सजाण, मनुष्य देह सजाण, मनुष्य देह सजाण. हरी पांडुरंगी भाव, हरी पांडुरंगी भाव, धरी पांडुरंगी भाव. ऐसे गरी पांडुरंगी भाव.
ज्यांनी गोड अशी सेवा सोपवली संपूर्ण देवकर कुटुंबीय तसेच हरिभक्तपरायण आमचे मोहिते महाराज असतील त्यांचंही अंतकरणापासून आभार मानते. गोड अशी ज्यांनी गायनाची साथ दिली ते म्हणजे आपल्या गावाचं वैभव हरिभक्तपरायण आमचे दोन्ही बंधू. मला इथं आल्यावर कळालं हरिभक्तपरायण अशोक महाराज मोहिते असतील, हरिभक्तपरायण अनिल महाराज मोहिते असतील. गायनाचार्य खऱ्या अर्थानं आईची कुस पवित्र, कारण देव कला कोणाकडे पण देत नाही. नक्कीच काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य, त्यांचंही आभार मानते. तसेच ज्यांनी गोड अशी आपल्याला मृदुंगाची साथ केली ते म्हणजे हरिभक्तपरायण आमचे अनिकेत दादा शिंदे असतील, त्यांचंही अंतकरणापासून आभार मानते. तसेच सर्व भजनी मंडळ, आमचं रेडा भजनी मंडळ असेल, तसेच कुठली वाडी, जाधववाडी, सराफवाडी, सर्व पंचकृषीतील मंडळी सर्वांचं अंतकरणापासून मनापासून आभार मानते. तसेच ज्यांनी त्यांचं तर खास आपलं माणूस म्हणलं, आपल्या पार्टीचं म्हणल्यावर ते जरा शेवटीन खास असतं. तसेच खऱ्या अर्थानं आमचे चोपदार बाबा असतील, त्यांच्याही चरणी साष्टांग दंडवत. आमचे सर्व प्रेमाचे मनचं सर्वांचा आभार. माळशिरसचे आमचे बाबा असतील, त्यांचंही आभार मानते. तसेच खऱ्या अर्थानं गोड अशी त्या ठिकाणी टाळाची साथ ज्यांची लाभली आमच्या सर्व महिला मंडळी, एकतर खास करून आता तुमच्याकडे कशी पद्धत आहे मला माहित नाही, परंतु आमच्या भागात तर इतकी विचित्र परिस्थिती, ती उक्त घेतल्यासारखं सगळं महाराजांनी गाडीत टाकून घेऊन जायचं. पकवाज आहे ना, ते सगळ्या दुनियेची रीत झाल्यासारखी झाली. पकवाजाला डोलची म्हणायला लागली, विण्याला तुंतुना म्हणायला लागली. नशीब ते जिटाकी जर कीर्तनाने थोडी तरी सुधारली, नाही तर अवघड कंडिशन आहे मायबाप. परंतु वर्ष श्राद्धाच्या ठिकाणी सुद्धा एवढ्या गोड महिला, एकतर महाराज मंडळींनी गाडीत टाकून न्यायची किती असा प्रश्न उभा राहतो ना. विण्याला सुद्धा महाराजांनीच माणूस घेऊन जायचा, एवढी वाईट कंडिशन आहे. आणि म्हणलं बाबा तुमच्या घरातल्या एखाद्याला घ्यायला, महाराज माळकरीच नाही आमच्या घरात कुणी. हाच सगळ्यात मोठा इशू तयार झालेला आहे. पण अवघड आहे गड्या. अभिमान आहे मला तुम्हा सर्वांचा, गावाचा अभिमान खऱ्या अर्थानं. एकतर एवढे टाळकरी सहसा श्राद्धाला कुठं पाहायला मिळत नाही, आणि त्यातले त्यात महिला भजनी मंडळ, तुमचं तर अंतकरणापासून कौतुक. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अहो हार घालाय बोलवलं तरी उठायला यांना तास लागतो. आणि येते यायचा प्रश्न नाही, येते पण बुक्का लावता लावता हात 4-5 वेळा तरी हलतो. म्हणजे सध्या काळ कुठे गेला तरी अजून आमच्या महिला थोड्याशा मागच, पण तरी सुद्धा अगदी गोड पद्धतीनं उभ्याही राहिला. आणि त्याच्यावर फार ताईंचं नाव काय, ताईंचं आमच्या जाधव ताई, गोड 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 आवाज तुमचा. दोन्ही ताईंचा आभार मानते. तसेच खऱ्या अर्थानं कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व त्या ठिकाणी श्रोता वर्ग सर्वांचा आभार. आणि विशेष खऱ्या अर्थानं आजचं कीर्तन ज्यांनी शूट केलं ते म्हणजे आमचे ओमसाई कीर्तन या चॅनलमधील उत्कृष्ट ज्यांचं शूटिंग असतं, आमचे रोहित दादा असतील, चैतन्य दादा असतील, अगदी त्यांचंही अंतकरणापासून मनापासून आभार मानते. हा कार्यक्रम तुम्हाला पुन्हाही यूट्यूबवर ओमसाई क्रिएशनवर पाहायला मिळेल. तसेच सर्वांचं पुन्हा एकदा आभार. विनेकरी बाबा असतील, सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत. झालेली ही सेवा आजींच्या चरणी तुम्हासारख्या माय बापांच्या, संतांच्या, सद्गुरूंच्या, भगवंताच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. तुकाराम 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 तुकाराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय